भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। मोदींसह मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही नावं समोर। गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत। केंद्रातील फौज हे राज्यात प्रचारासाठी उतरवणार आहेत। दरम्यान या संदर्भात भाजपचे प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असून प्रचाराची रणधुमाळी मात्र अद्याप सुरू झालेली नाहीये। मात्र या प्रचारासाठीच आता कॉर्नर सभांचा धडाका भाजप सुरू करणार आहे। नेमकं कसं आहे नियोजन आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव विक्रांत पाटील आहेत। विक्रांतजी, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात कॉर्नर सभा होणार अशी माहिती मिळते, नेमकं कसं नियोजन असेल? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आमची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये आमचे हे सगळे नेते त्या ठिकाणी जशी आम्हाला आवश्यकता असेल तशा मोठ्या सभा तर करतील। पण भारतीय जनता पार्टीने एक विचार केला की ज्या पद्धतीनं प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता गेल्या 5 वर्षामध्ये जनतेपर्यंत जाऊन त्यांनी संवाद आणि संपर्क केला, निवडणुकीच्या या शेवटच्या कालावधीमध्ये काही छोट्या सभांच्या माध्यमातून आम्ही थेट पुन्हा एकदा जनतेपर्यंत जाऊ शकतो का? आणि मग त्याचं प्रभावी माध्यम आम्हाला जे वाटलं ते म्हणजे छोट्या सभा। आणि त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये 21,000 आमची शक्ती केंद्र हे आमचं युनिट आहे, त्याच्यावरती 21,000 छोट्या सभा हे आम्ही त्या ठिकाणी साकारणार आहोत। 300+ आमचे वक्ते हे त्या ठिकाणी जाऊन हे छोट्या सभा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। नेमके हे वक्ते कोण असतील आणि त्यांची नियुक्ती झालेली आहे का? त्यांची नावं ठरलेली आहेत का? आणि कुठल्या विषयांवरती ते भाष्य करताना आम्हाला पाहायला मिळतील? आमचे हे जे काही भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आहेत, मग त्यात प्रदेश स्तरावरचे आमचे नेते असतील, काही जिल्हा स्तरावरचे आमचे नेते असतील, असे सगळे नेते 300पेक्षा जास्त नेते यामध्ये आम्ही आयडेंटिफाय करतोय। अजून ती यादी आमची तयार व्हायची आहे, ती प्रक्रिया सुरू आहे। पण 300पेक्षा जास्त वक्ते 21,000 सभांना त्या ठिकाणी जाऊन संबोधित करतील आणि त्या माध्यमातून आम्ही थेट कमीत कमी 1 करोड जनतेपर्यंत आणि अप्रत्यक्ष पद्धतीनं कमीत कमी 4 करोड+ जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा या माध्यमातून संकल्प आहे। लोकसभा निवडणुका जिंकण्याचं सूक्ष्म नियोजन करत असल्याचं समोर येत आहे। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।